हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. तर पावळ्यानो, आज आपण टॉपिक पाहतोय विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ओके, हा टॉपिक तुमच्या पेपरसाठी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेच, पण त्यासोबत हा टॉपिक जर तुमचा व्यवस्थित क्लिअर असेल, याच्यावर जर तुमची कमांड असेल, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन सुद्धा सोपं होतं. ओके, ठीक आहे. म्हणजे हा टॉपिक नुसता पेपरसाठी इम्पॉर्टंट नाही, तर कॅल्क्युलेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या टॉपिकवर तुमची कमांड असणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला पाहूया हा टॉपिक पेपरसाठी किती इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्ही पहा, UPSC 2020ला विचारला गेलेला एक क्वेश्चन आहे. काय UPSC 2020ला विचारलेला आहे क्वेश्चन? तर 1 ते 100 या संख्येच्या दरम्यान अशा किती संख्या आहेत ज्यामध्ये 4 हा अंक आहे परंतु 4 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणून हा प्रश्न कशाचा आहे? डिव्हिजिबिलिटी टेस्टचा आहे. ओके, याचे उत्तर आपण नंतर पाहणार आहे. जस्ट हा इम्पॉर्टंट किती आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतो. ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022ला एक विचारला गेलेला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे पहा. जर इथं एक आकडा दिलाय, यामध्ये 2 ठिकाणी तुम्हाला स्टार दिलेत आणि या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो, तर अनुक्रमे एकक स्थानी म्हणजे या स्थानी आणि हजार स्थानी म्हणजे ह्या स्थानी उचित अंक जोडी निवडा. तर यापैकी कोणती अंक जोडी आपल्याला या ठिकाणी सूट होईल? म्हणजे हा टॉपिक डायरेक्ट याच्यावर विचारले जाणारे जे क्वेश्चन आहे ते या टाईप मध्ये तुम्हाला विचारलं जातं. तर UPSC आणि राज्यसेवा याच्या दृष्टीने जो इतका महत्त्वाचा आहे, तर तुम्ही समजून घ्या. बाकीच्या एक्झाम ज्या आहेत ग्रुप बी, सी, यासाठी हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे. पोलीस भरतीवर याच्यावर सरळ सरळ प्रश्न विचारले जातात, ते अतिशय साधे सोपे असतात. या ठिकाणी आता आपण टॉपिक पाहताना मी काही बरेचसे क्वेश्चन PYQ मधलेच घेतले, जेणेकरून तुमचे काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, ठीक आहे. तर आपण आता टॉपिकला सुरुवात करतोय. सुरुवात पासून पाहणार आहे आपण. 2 नी कोणत्या संख्येने भाग जातो, 3 नी कोणत्या संख्येला जातो, 4 ने, 5 ने, 6 ने, 7 ने, 8 ने, 9 ने, 10 आणि 11 पर्यंत. ओके, ठीक आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे का 11 पर्यंत भाग कोणत्या कोणत्या संख्येना आणि कशा कशा पद्धतीने जाऊ शकतो. तर 2 ची कसोटी काय, म्हणजे याचा अर्थ काय, 2 नी कोणत्या संख्येना भाग जातो. एकक स्थानी पहा, काय सांगतोय मी, एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4332 या संख्येला 2 ने भाग जातो, 100% जातो, कारण एकक स्थानी काय 2. त्यानंतर 3728 या संख्येला 2 ने भाग जातो, 100% जातो, कारण एकक स्थानी 8 आहे. त्यानंतर जर तुम्ही मला विचारलं 7931 या संख्येला 2 ने भाग जातो, नाही का, कारण एकक स्थानी 1 आहे. म्हणजे या दोन संख्येला 2 ने भाग जातो, पण या संख्येला 2 ने भाग जात नाही. लक्षात आलं. शेवटचा अंक पाहिजे काय पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर आणि तरच भाग जातो, अदरवाईज भाग जात नाही. मग त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने भाग, निशेष म्हणजे काय, बाकी काहीच उरत नाही, जसं आपण पाहिलं आता. ओके, निशेष भाग जातो. पोलीस भरती 2014ला विचारला गेलेला प्रश्न आहे. सिंपल आहे पहा. 3 एकक स्थानी आपले आताच आपण पाहिलं होतं काय, 0, 2, 4, 6 आणि 8. मग हे अंक कुठे दिसत आहेत, इथं 7 दिसतोय, इथं 5 दिसतोय. ओके, म्हणजे हा डोळे झाकून उत्तर लिहायचे तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीने इतके सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, त्यानंतर आहे 3 ची कसोटी. 2 ची कसोटी लक्षात आली, 2 नी कोणत्या संख्येने भाग जातो लक्षात आले तुमच्या. ओके, 3 ची कसोटी. आता 3 ची कसोटी काय, दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करायची. दिलेल्या संख्येच्या काय करायचे, सर्व अंकांची काय करायची, बेरीज करायची. आणि जर ती 9 ने डिवाइड असेल तरच, डिवाइड म्हणजे पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला 3 ने, सॉरी 9 बोललो मी, कारण 9 आणि 3 ची जवळजवळ सेम आहे. ओके, ठीक आहे. तर त्या पूर्ण दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करायची. जर त्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. असं का, जर तुम्ही 3चा पाडा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30. 3च्या पुढे गेलो काय, याच्या पुढे येणारा आकडा कोणता असणार आहे, 30च्या पुढचा 33. आता इथपर्यंत तर काहीच अडचण नाही, हे सगळे 3 ने भाग जाणारे आकडे आहेत. जर पहा, आता मी इथं काय करतोय, दिलेल्या 2 अंकांची बेरीज करतोय. इथं बेरीज किती येणार आहे, 3. इथं बेरीज किती येणार आहे, 6. इथं बेरीज किती येणार आहे, 9. पहा, अंकांची बेरीज म्हणजे 2 आणि 3, 1 आणि 5 6, 1 आणि 8. ओके, इथं जर पाहिलं तर परत बेरीज किती ती पहा, 3, 6, 9. लक्षात घ्या, इथं परत 3. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर तोच पॅटर्न सारखा रिपीट होतोय. म्हणजे 3 नी तेव्हाच भाग जातो तेव्हा दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची काय करायची, बेरीज करायची आणि त्याला 3 ने भाग जातो का नाही ते पाहायचं. म्हणजे जर आपल्याला एक्झाम्पल एखादं पाहिजे असेल तर आता 3651 ह्या संख्येला 3 ने भाग जातो का नाही ते पाहायचं. मग आता आपण काय करणार आहे, 3 ने भाग देत नाही बसणार, आपण काय करणार, पाहणार 3 आणि 6 9, 9 आणि 5 14, 14 आणि 1 15. म्हणजे ह्या पूर्ण अंकांची बेरीज म्हणजे 3 अधिक 6 अधिक 5 अधिक 1 यांची बेरीज किती आली, 15. बरोबर. आणि जर यांच्या बेरजेला आता 15ला 3 ने भाग जातो का, ऑब्विसली जातो, 3 5 15. म्हणून ह्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. लक्षात आले तुमच्या काय करायचंय, ठीक आहे. ओके, मग आता त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा. त्याच्यावर प्रश्न काय विचारला गेलाय, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. मग आता आपण काय करायचंय, प्रत्येक संख्येला 3 ने भाग देत बसणार आहे का, नाही, आपण फक्त बेरीज करणार आहे. पहा काय करणार, इथं 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7ला भाग जातो का, नाही. ओके, इथं 6, 5 आणि 6, 6 आणि 7, 7 आणि 6 13,
13ला भाग जातो का? नाही. ओके ठीक आहे. त्यानंतर 5 5 आणि 5 10 10 9 19 इथं बेरीज 19 नाही, बेरीज चुकती का? पुढे लक्ष ठेवा. 8 आणि 3 11 11 आणि 3 14 14 आणि 4 18 इथं पण 18 18 आली, 18ला 3 भाग जातो का? येस, 3 से 18. ओके म्हणजे आता इथून तुम्ही अजून परत जाऊ शकता. 8 आणि 9 म्हणजे 9ला परत 3 भाग जातो. म्हणजे ही जी संख्या आहे ही काय? 3 भाग जाणारी संख्या आहे. लक्षात आलं? समजलं? फक्त बेरीज करताना चुकायचं नाही. आकडेमोड चुकू शकते, कधी कधी होतं, पण डोकं शांत ठेवायचं म्हणजे लक्षात येतं. आता खालील पैकी कोणत्या संख्येला 3 निशेष भाग जातो? मला वाटतं हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके मी काय सॉल्व्ह करायची गरज नाही, प्रॅक्टिस करा या क्वेश्चनवर. आता 4ची कसोटी काय? 4ची कसोटी म्हणजे काय? 4 ने निशेष भाग जातो. निशेष शेष म्हणजे काय? बाकी, बाकी उरत नाही. ओके ठीक आहे. 4ची कसोटी, 4ची कसोटी काय? दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 संख्येंना जर 4 ने भाग जात असेल तर ती संख्या 4 ने पूर्ण निशेष भाग जाणारी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. समजा मी या ठिकाणी घेतली 56 ही संख्या. आता 56 ही संख्या 4 ने डिवाइड आहे का? आहे का? दिलेल्या संख्येच्या शेवटचे 2 आकडे पहा. त्यानंतर ही 4 ने भाग जाणारी आहे का? आहे, कारण शेवटच्या 2 संख्येला कितीने भाग जातो? 4 ने भाग जातो. जर तुम्हाला इथं लिहिलं 3400 पाहते. आता ही जी संख्या आहे आपल्याला ह्या पूर्ण संख्येला जर तुम्हाला विचारलं काय करायचंय? 4 ने भाग जातो का नाही चेक करायचं. आपण काय करतो? प्रत्येक ठिकाणी शेवटचे 2 आकडे पाहतो. जर शेवटच्या 2 आकड्यांना म्हणजे संख्येला शेवटची 2 अंक घ्यायचे आणि त्याच्यापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4 ने भाग जातो का हे पाहायचं. 4 ने भाग जातो म्हणजे 4च्या पाड्यात ती संख्या आहे का? आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 40 आणि 56 हे तर 4 ने भाग जाणारे आहेतच. ओके 4 एके 4 1 उरला 16. ओके 4 चौक 16 इथं 4 10 40 याचा विषय संपला. इथं 4 एके 4 उरले 2 झाले 28 4 7 7 चौक 28. ओके म्हणजे ही संख्या सुद्धा काय 4 ने भाग जाणारी. म्हणजे दिलेल्या संख्येच्या काय शेवटचे 2 अंक, शेवटच्या 2 अंकांची संख्या असं आपण म्हणू शकतो. शेवटच्या 2 अंकांची संख्या आणि त्या संख्येला काय जाणं? त्या संख्येला निशेष भाग जाणे. निशेष भाग जाणे. ओके आपण इथं असं लिहूया. दिलेल्या संख्येच्या ओके काय? दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांची संख्या, शेवटच्या 2 अंकांची संख्या त्या संख्येला निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने काय होतो? निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो. मग याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा. कोणत्या संख्येला 4 ने भाग जातो? पोलीस भरती 2023 आणि 11 विषय विचारला गेला पहा. म्हणजे 11ला विचारला गेला याचा अर्थ 23ला पहा. म्हणजे जवळ 12-13 वर्षांनी सुद्धा म्हणजे विचारले जातात. डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. किती महत्त्वाचे तुम्ही लक्षात ठेवा. आता शेवटच्या 2 भाग 4 ने निशेष भाग. आता पहा इथं थोडासा फसवा प्रश्न टाकला. आपल्या डोक्यात काय असतं? 4 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. पण इथं विचारले 4 ने भाग जात नाही. ओके मग आता 24 4 ने भाग जातो. ओके 36 4 ने भाग जातो. 86 ओके त्यानंतर 88 88 तर ऑब्वियस म्हणजे इथं भाग जातो, इथं भाग जातो, इथं भाग जातो. 86 भाग जात नाही कारण पहा शेवटची कोणती संख्या घेतली तुम्ही? 86 4 ने भागा. 4 एके 4 सॉरी 4 2 8 8 गेला. इथं 6 आहे 4 एके 4 उरले 2 20 म्हणजे पॉईंट घ्यावा लागणार आहे. म्हणजे निशेष भाग गेला का? नाही गेला. लक्षात आलं? ओके ठीक आहे. 4 ने कसा भाग जातो? शेवटची 2 संख्या उचलायची. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो? आता 4 ने भाग जातो मला वाटतं तुम्ही हा क्वेश्चन सहज सॉल्व्ह करू शकता. शेवटचे 2 आकडे पहा आणि मला सांगा 4 ने भाग जातो विचार. ओके ठीक आहे येईल तुम्हाला सॉल्व्ह करता म्हणून मी पुढच्या क्वेश्चनवर गेलो. ठीक आहे आता पहा 5ची कसोटी अतिशय सोपी. शेवटचा अंक काय लिहितोय? शेवटचा अंक काय पाहिजे? 0 आणि 5. शेवटचा जर अंक 0 आणि 5 असेल तर आणि तरच 5 ने भाग जातो, अदरवाईज 5 ने भाग जात नाही. का? जर तुम्ही 5चा पाढा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 7 30 म्हणजे शेवटचा अंक फक्त पहा काय 5 0 5 0 5 0 म्हणजे 5चा जर तुम्ही पाढा पाहिला तर 5च्या टेबलमध्ये शेवट जे अंक आहेत त्या सगळ्या अंकांच्या शेवटी एक 0 आहे आणि 5 आहे. ओके म्हणजे 5 ने तेव्हाच निशेष भाग जाऊ शकतो जेव्हा शेवटी 0 असेल किंवा 5 असेल, अदरवाईज 5 ने भाग जात नाही. ओके ठीक आहे मग आता त्याच्यावर प्रश्न विचारले कसे गेले पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो? मला वाटतं एक्स्ट्रा काही सांगायची गरज नाहीये. शेवटी 5 जर दिसत असेल तर सरळ त्याला येऊन टाकायचे. या संख्येला 5 ने काय होतो? भाग जातो. ओके ठीक आहे त्यानंतर काय पहा 3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. 14 13 आणि 11 4 ने भाग 5 ने भाग जाणार आहे, 5 ने भाग जातो. ओके सिंपल
मला वाटतं काही एक्स्ट्रा डोकं लावायची काही गरज नाही, प्रश्न वाचायच्या आधीच आपल्याला उत्तर लक्षात येते. आता 6ची कसोटी, आता ही थोडीशी वेगळी. ज्या संख्येने 6ची कसोटी म्हणजे 6 ने पूर्ण भाग जातो. मग ज्या संख्येना 2 ने आणि 3 ने, या दोनही संख्येने भाग जातो तर आणि तरच त्या संख्येना 6 ने भाग जातो. काय सांगितलं नीट पहा. 6ची कसोटी काय, 6 ने भाग कधी जातो, एक तर 2 ने भाग गेला पाहिजे. आता 2 ने भाग कधी जातो, सुरुवातीला पाहिलं आपण, शेवटची संख्या जर 0 2 4 6 8 असेल तर 2 ने भाग जातो. ओके, मग 2 ने भाग जातो कधी, कधी भाग जातो 0 2 4 6 आणि 8 या संख्येना, या संख्या जर एकक स्थानी असेल तर 2 ने भाग जातो. आणि 3 ने कधी भाग जातो, अंकांची बेरीज, अंकांची बेरीज 3च्या पटीत, 3च्या पटीत लिहूया या ठिकाणी. ओके, ठीक आहे. जर दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज ही जर 3च्या पटीत, अंकांची बेरीज जर 3च्या पटीत असेल तर आणि तरच काय होतं, 3 ने भाग जातो. मग ह्या दोन घांनीही ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला कशाने भाग जातो, 6 ने भाग जातो. मग आपण पाहूया याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात. प्लस आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपण सगळे पोलीस भरतीचे क्वेश्चन, कारण आता बाकीचे पण प्रश्न आहेत, फक्त काय होतं, जर तुम्ही ती कन्सेप्ट पाहिली आणि लगेच एक दोन सोपे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर ती कन्सेप्ट तुमची पक्की होऊन जाते, तुमच्या डोक्यात, म्हणजे ती कन्सेप्ट तुमच्या डोक्यात चांगली राहते. म्हणून आपण या ठिकाणी काय पाहतोय तर छोटी आणि सोपी एक्झाम्पल घेतो. अदरवाईज याच्यानंतर जे आपलं सेशन होणार आहे त्यामध्ये आपण मात्र याच्यावरचे सगळे ग्रुप बी ग्रुप सीचे थोडेसे टफ क्वेश्चन आपण पाहणार आहे. आता फक्त काय करून घ्या, या लेक्चरमधून तुम्ही कन्सेप्ट क्लिअरन्स वाढवून घ्या. ओके, ठीक आहे. आणि त्यासोबत तुमचं ग्रुप सीचे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला असे सिंपलच विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर पहा, एक संख्या दिलेली आहे आणि एका ठिकाणी तुम्हाला काय दिलाय, स्टार दिलाय. या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो, तर स्टार म्हणजे जो स्टार आहे तर त्या ठिकाणी कोणता अंक येईल. आता पहा, 2 ने भाग कधी जातो, 2 4 6 8 असेल तर. मग आता ही शेवटची संख्या आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, ती संख्या एक असू शकते का, नाही, म्हणजे हा पहिला ऑप्शन गेला. पहा, 4 चालेल, 8 चालेल आणि 6 चालेल. का बरं चालेल, कारण 2 4 6 8 2 ने भाग गेला पाहिजे. आपल्याला कोणत्या संख्येने भाग घालवायचा आहे, 6 ने. मग 6 ने भाग कधी जातो, एकतर 2 असेल किंवा 3 असेल. मग आता 2चा तर विषय मिटला, कारण हे तिन्ही अंक तिथे चालू शकतात. आता राहिला विषय कोणाचा, 3चा. 3 ने कधी भाग जातो, दिलेल्या अंकांची बेरीज ही 3च्या पटीत आली पाहिजे. मग आपण आधी ह्या संख्यांची बेरीज करू, मग त्याच्यात एक एक आकडा मिळवत जाऊ, मग आपल्याला लक्षात येईल नक्की कोणती संख्या घ्यायची. आता इथं जर पाहिलं 6 3 9, ओके, 6 अधिक 3 अधिक 4 अधिक 3, ओके, 6 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, म्हणजे बेरीज किती आलेली आहे, 16. या अंकांची बेरीज 16. आता जर मी त्याच्यात 4 मिळवला, जर पहा 16 मध्ये 4 मिळवलं तर काय होणार आहे, 20. त्यानंतर 16 मध्ये जर 8 मिळवले तर काय होणार आहे, 24. ओके, आणि जर 16 मध्ये 6 मिळवले तर काय होणार आहे, 22. यापैकी 3 ने भाग जाणारी संख्या कोणती, 24. बरोबर आहे. ओके, 3 8 24, म्हणजे कोणती संख्या, 8. म्हणजे तुमचं फायनल आन्सर कोणतं आलं, 8 आलं. का, कारण दिलेल्या सर्व अंकांची मी बेरीज केली ती 16 आली. 16 पैकी मला हे तीनही अंक चालणार आहे. मग मी एक एक ठेवून पाहिलं, जेव्हा मी 24 झालं तेव्हा मी ती फायनल केली, कारण 3 ने पण भाग गेला पाहिजे. आणि तुम्ही पहा इथे 8 ल्या नंतर तुम्ही त्याला 6 ने भाग द्या, त्या ठिकाणी तो निशेष भाग गेलेला असेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन, 6 ने निशेष भाग जातो कधी. आता पहा, कोणत्या संख्येना 6 ने निशेष भाग जाणार आहे. पहिली गोष्ट पहा, 1 ने तर भाग जाऊ शकत नाही, सिंपल आहे. मग आता यापैकी कोणती संख्या घ्यायची, 2 चालेल, 8 चालेल आणि 4 चालेल का, कारण ह्या सर्व संख्या कशाने 2 ने भाग जाणाऱ्या आहेत. मग आता 3 ने भाग जाण्यासाठी ठरवायचंय तुम्हाला का, काय ठरवायचंय, दिलेल्या अंकांची बेरीज 3च्या पटीत येते. मग इथं दिलेल्या सर्व अंकांची काय करायची, प्रत्येक संख्येची काय करायची, बेरीज करायची. आणि जर ती 3च्या पटीत येत असेल तर ती संख्या ती काय असणार आहे, तुमचं फायनल उत्तर असणार आहे. हा प्रश्न मात्र तुम्ही सॉल्व्ह करायचा या ठिकाणी. आता 7ची कसोटी. आता 7ची कसोटी थोडीशी वेगळी, थोडीशी डिफरंट आहे म्हणजे काय करायचं पहा, जी संख्या दिलेली आहे पहा, 1 2 3 4, समजा 4 अंक तुम्हाला दिले, हे अंक आहेत. मी फक्त थीम समजून सांगतो. काय करायचं, हा जो शेवटचा अंक आहे ना याला बाहेर काढायचा. शेवटचा अंक काय करायचा, बाहेर काढायचा. तो बाहेर काढल्याच्या नंतर त्याला 2 ने गुणायचं, म्हणजे काय करायची त्याची दुप्पट. 2 ने गुणल्यानंतर जो काही नंबर तयार होईल तो नंबर ह्या उरलेल्या संख्येमधून वजा करायचा. तो नंबर काय करायचा, उरलेल्या संख्येतून काय करायचा, वजा करायचा. जर वजा केला आणि त्याच्यानंतर राहिलेली जी संख्या आहे वजाबाकी नंतर ती एकतर 0 आली पाहिजे, नाही तर मग 7च्या पटीत आली पाहिजे. म्हणजे कसं, आता एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ. ओके, म्हणजे ही संख्या इथं काय करायची होती, वजा करायची होती. पहा, आपण संख्या घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता पहा, एक संख्या अशी घेऊया, ही संख्या 392 संख्या. ओके, ठीक आहे. मी या ठिकाणी एक मल्टिप्लिकेशन करून एक संख्या घेतलेली. ठीक आहे. मग आता आपण फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर करतो आपण. ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं, 2 ला बाहेर काढायचं. जर 2 ला मी बाहेर काढलं, ह्या 2 ला जर मी बाहेर काढलं तर इथं संख्या कोणती राहिली, 39.
बाहेर कोण आला 2 आला, ह्या 2ला कशाने गुणलं 2 ने गुणलं. ओके, कोणती संख्या तयार झाली 4. ही संख्या इथं आणायची वजाबाकी करायला. जर मी इथं 4 याच्यातून काय केले वजा केले, इथं आन्सर किती आलं 35. 35ला 7ने भाग जातो का? जातो. 7 5 35 आणि म्हणून ह्या टोटल 392 या संख्येला सुद्धा 7ने भाग जातो. समजा आता आपण भाग न जाणारी समजा कोणती पण घेतली. आता समजा मी 97 घेतली. आता तुम्हाला वाटेल तर सर 97 शेवटी म्हणजे 7 आहे शेवटी म्हणजे 7ने भाग जात असेल. अजिबात नाही. काय करायचं, ही संख्या मी बाहेर काढणार. बाहेर काढल्यामुळे आतमध्ये कोण राहिलं 39. बाहेर कोणती संख्या काढली 7. ओके, या 7ला मी काय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार. कोणती संख्या आली 14 आली. 14 मी इथून काय करणार वजा करणार राहिलेल्या संख्येतून पहा. 14 वजा केल्यामुळे इथे किती आले 5 आणि इथे किती आले 2. 25ला 7ने भाग जातो का? नाही आणि म्हणून ह्या टोटल संख्येला 7ने भाग जात नाही. लक्षात आलं? म्हणजे काय करायचं, शेवटची संख्या बाहेर घ्यायची तिची दुप्पट करायची. शेवटची संख्या बाहेर घ्यायची तिची दुप्पट करायची आणि ती दुप्पट झालेली संख्या परत राहिलेल्या संख्येतून, मूळ संख्येतून नाही, राहिलेली संख्या नीट पहा, राहिलेल्या संख्येतून काय करायची वजा करायची आणि वजा केल्यानंतर ती संख्या जी राहील ती एकतर 7च्या पटीत पाहिजे, म्हणजे त्या संख्येला एकतर 7ने भाग केला पाहिजे नाही तर ती 0 पाहिजे. लक्षात आलं? तर आणि तरच 7ने भाग जातो. मग याच्यावर प्रश्न कशा विचारला जातो का? काय तर एक संख्या दिलेली आहे, या संख्येला 7ने निश्चित भाग जातो, तर त्या स्टार जो आहे ओके, तर त्या ठिकाणी कोणता अंक येईल. आता ऑलरेडी इथं एक शेवटची संख्या, आता शेवटची संख्या दिलेली म्हणजे आपल्याला काय करायची, दिलेल्या संख्येची काय करायची दुप्पट करायची आणि दुप्पट करून ती संख्या आधीच्या संख्येतून काय करायची वजा करायची. आता म्हणजे या ठिकाणी त्यांनी एकदम सिंपल करून ठेवलं आपल्याला का 4029 या संख्येतून आपल्याला काय करायची वजा करायची. कोणती संख्या वजा करायची? शेवटची संख्या. जर मी 4 घेतली तर ऑलरेडी मला तिला काय करायचंय बाहेरच काढायचंय आणि तिला बाहेर काढल्यानंतर तिची काय करायची मला दुप्पट करायची आणि दुप्पट करून ती फक्त इथं काय करत चालायचंय वजा करत चालायचं. ओके, मग मी काय करेल तिथं ठेवण्यापेक्षा मी इथून वजा किती करेल 8. जर मी इथून 8 वजा केले तरी इथं काय राहणार आहे 4021. या संख्येला मी 7ने भाग जातो का नाही ते चेक करणार आहे. आता इथं जर पाहिलं तर 7ने भाग जाण्यासाठी काय होईल पहा, 7 1 7 5 इथं मी 7ने डिवाइड करतो या संख्येला वजाबाकी करून. 7ने जर मी डिवाइड केलं तर 7 5 35. ओके ठीक आहे, इकडे भागाकार लिहितोय मी 7 5 35. उरले किती 5 7 7 49 उरले 3. ओके 7 21 म्हणजे 31ला भाग जात नाही म्हणजे ही संख्या नाहीये. ओके, त्यानंतर परत 29 ह्या संख्ये हा ऑप्शन गेला माझा. ओके, आता 9 9 2 जर मी इथं 18 वजा केले तर काय होईल 1 1 40. ओके ठीक आहे, मग आता इथं जर मी काय केलं या संख्येला मी 7ने भागलं, 7ने काय केलं डिवाइड केलं. ओके 7 7 5 35. ओके सॉरी 5 उरले 51 नाही आता इथं. ओके 7 7 49 ठीक आहे 52 होते. 7 7 49 उरले किती 2 आणि 7 त्रिक 21. बघा म्हणजे जर 9 संख्या असेल तर 7ने पूर्ण भाग जाणार आहे. ओके, म्हणजे मी काय केलं 9चे दुप्पट 18 केले, राहिलेल्या संख्येतून ती संख्या काय केली वजा केली. वजा केल्यानंतर जर खाली 7ने पूर्ण भाग जात असेल तर ह्या संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय आकडा दिलेला आहे 4029 आणि इथं पण किती असणार आहे 9 म्हणजे 40,299 या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. काय करायचंय मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. 8 आता पहा 8ची टेस्ट काय किंवा 8ची कसोटी काय. 8ची कसोटी अशी आहे की जर शेवटच्या 3 संख्येना दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 संख्येना जर 8ने भाग जात असेल तर ती संख्या पूर्ण 8ने काय असते डिवाइड असते. ओके डिव्हिजिबल असते, तिला पूर्ण भाग जातो. म्हणजे काय समजा तुम्हाला 1 2 3 4 5 आणि 6 अशी एक संख्या दिलेली तर काय करायचे तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं ही जी शेवटचे 3 आकडे आहेत ना हे बाहेर काढायचे आणि यांना 8ने भाग जातो का नाही ते पाहायचं. जर शेवटच्या 3 संख्येना 8ने भाग जात असेल, शेवटच्या 3 संख्येना काय लिहितोय मी या ठिकाणी शेवटच्या 3 अंकी संख्येला ओके शेवट 3 अंकी संख्येला जर 8ने भाग जात असेल तर आणि तरच दिलेल्या संख्येला काय होतो 8ने भाग जातो. एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. काय एक्झाम्पल आहे पहा या ठिकाणी, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. ओके निशेष म्हणजे काय काहीच नाही. मग आपल्याला काय करायचं शेवटच्या 3 संख्या घ्यायच्या आणि भाग जातो हे फक्त चेक करायचं आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर मला कुठेही काय करायची गरज नाहीये, इथं 3 शून्य दिलेले सरळ मी हा ऑप्शन क्लिक करणार आहे. का कारण शेवटचे 3 शून्य आहेत आणि 3 शून्य जर असतील तर कोणत्याही संख्येने भाग जातो. 8ने तर जातो नाही, कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग जातो. मग त्यांनी विचारले जातो तर जातो. आपल्याला बाकी काय करायची चेक करायची गरजच नाही. ठीक आहे, पण जर हे ठिकाणी दुसरा आकडा असता तर आपल्याला काय करावं लागलं असतं चेक करावं लागलं असतं. ओके ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय दिलंय पहा 2 4 6 हे अंक एकदा वापरून 8ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती विचारले पहा. आता थोडासा वेगळा टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी त्यांनी विचारलाय का लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. आता अंक जर तुम्ही पाहिले तर 2 4 आणि 6 हे 3 अंक
आता हे एकदाच वापरायचे आणि लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या ठरवायची. आता सर्वात पहिल्यांदा आपण ठरवूया लहानात लहान. आता लहान संख्या दिलेल्या संख्येपासून जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर आपण काय करतो, सर्वात छोटा आकडा सुरुवातीला लिहितो, नंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, अशा पद्धतीने. मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर सुरुवात काय करतो, सर्वात मोठा पहिल्यांदा, नंतर त्याच्यापेक्षा या पद्धतीने. मग आता जर लहानात लहान बनवायची तर 2 4 6 हा आकडा मी बनवला. मोठ्यात मोठी संख्या जर मला बनवायची असेल तर 4 6 4 आणि 2 ही झाली सर्वात मोठी संख्या, ही झाली सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या. म्हणजे ही कोणती आहे, लहान, आणि ही कोणती आहे, मोठी. ओके, ठीक आहे. पण आता जर तुम्ही पाहिलं तर या संख्येला 8 ने भाग जातो का, नाही. का 8 ने भाग जातो का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. जर तुम्ही इथं पाहिलं तर 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 उरला 6 ला भाग जातो का 8 ने, नाही. इथं जर पाहिलं 8 8 64 उरला 2 भाग जातो का, नाही. मग आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, याच्यात ऍडजस्ट करून घ्यावं लागणार. काय ऍडजस्ट करून घ्यायचंय, आता इथं जी संख्या होणार आहे 2 6 आणि 4. आता जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण 8 ने भाग जातो. कसं, जर तुम्ही इथं पाहिलं तर शेवटी किती आहे, 64, 8 8 64. ओके, ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणाल सर आपल्याला तर 8 ने भाग जाणारी संख्या काय, शेवटची 3 अंकी. आता ह्या तिघांनाही जर तुम्ही एकत्र केलं तर पहा 8 त्रिक 24 उरले किती, 2. 26 आहे ना, 8 त्रिक 24 उरले 2 झाले, किती होईल, 8 त्रिक 24 2 उरले, परत 8 त्रिक 24 झालं. आता इथं पहा 6 2 आणि परत इथं 24. जर इथं पाहिलं तर 8 8 7 56 उरले 6, 8 8 64. म्हणजे ही संख्या सुद्धा आपण काय केली, मॉडिफाय करून घेतली. म्हणजे आता तुमच्याकडं ही काय लहानात लहान आणि ही काय मोठ्यात मोठी. फक्त आपण काय केलं, आकड्यांची उलटापालट केली. का, जर इथं पाहिलं तर शेवटी 64 तयार केले आणि इथं काय केली, 24 तयार केली. 8 ने भाग जातो त्यांना, ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी काय करणार आहे, मोठ्यात मोठी त्यांनी काय विचारलं आपल्याला, फरक किती आहे, फरक म्हणजे काय, वजाबाकी. मग आता आपण वजाबाकी करणार आहे, 624 वजा 264. म्हणजे या ठिकाणी काय झालं, जर तुम्ही पाहिलं तर 4 2 4 गेले 0. मला वाटतं बाकी वजाबाकी करायची गरज पण नाही, शेवटी 0 कुठेच दिसत नाही, फक्त इथंच दिसतं. वजाबाकी केल्यावर तुम्हाला 360च उत्तर मिळणार आहे, पण 4 4 गेल्यानंतर 0 हे डायरेक्ट उत्तर तुम्हाला कळलं. आता या ठिकाणी मला समजून सांगायला थोडासा वेळ लागतो, कारण मी समजून सांगतोय. जेव्हा तुम्हाला ते समजलेलं असेल तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन जास्तीत जास्त स्पीडने करणार. आता 9ची कसोटी काय सांगते, 9ची कसोटी सांगते दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करा, दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करा, आणि ती जर बेरीज 9 ने भाग जाणारी असेल तरच त्या संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोणती कसोटी वापरायची, 3ची कसोटी. 3ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा, बेरीज जर 3च्या पाड्यामध्ये येत असेल तर 3 ने भाग जातो. तसंच 9चं आहे, दिलेल्या संख्येची सर्व अंकांची काय करा, बेरीज करा, जर ती बेरीज 9च्या पटीत येत असेल तर 9 ने भाग जातो, अदरवाईज जात नाही. ओके, मग आता त्याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने निश्चित भाग जातो. मग आपल्याला काय करायचंय, 9 ने भाग जाण्यासाठी आपल्याला फक्त या अंकांची काय करायची, बेरीज करायची. मग आता आपण इथं काय करणार आहे, या सर्व अंकांची बेरीज 1 अधिक 3 अधिक 6 अधिक 4 अधिक 3. ओके, मग 4 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17, 17 9च्या पाड्यात नाही. आता इथं असं लिहिले, आता इथं मी डायरेक्ट करतोय 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18. म्हणजे ही संख्या 9 ने भाग जाणारी आहे, मला पुढचं करायची गरज नाहीये, मला ऑप्शन मिळाले. ओके, म्हणजे काय करायचंय, अंकांची बेरीज करत जायचे फक्त. ओके, ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा, परत 9 ने निशेष भाग कधी जातो हे विचारले, 3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती इम्पॉर्टंट आहे विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक. ओके, आता 10ची कसोटी मला वाटतं सांगायची सुद्धा गरज नाही, दिलेल्या तर 10चं जर तुम्ही पाडा 10 10 10 20 30 40 50, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर शेवटचे सर्व अंक काय आहेत, 0. जर शेवटच्या दिलेल्या संख्येत जर शेवटचा अंक 0 असेल तर आणि तरच 10 ने भाग जातो, अदरवाईज 10 ने भाग जात नाही, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 11ची कसोटी. आता 11ची कसोटी ही इम्पॉर्टंट आहे. 11ची कसोटी काय इम्पॉर्टंट आहे, दिलेल्या संख्येच्या पहा काय सांगतो, दिलेल्या संख्येच्या काय करायचं, एकाड एक नंबर आहेत ना, एकाड ज्या संख्या आहेत ना त्यांची बेरीज करायची. एकाड एक म्हणजे समस्थान आणि विषमस्थान, थोडक्यात सांगायचं झालं त्यांची बेरीज करायची, आणि ती बेरीज जी येईल, वेगवेगळी बेरीज येणार, 2 वेगवेगळ्या बेरीज येणार, आणि ती बेरीज करून झाल्याच्या नंतर त्यांची काय करायची, वजाबाकी. आता वजाबाकी ही जर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. आता कसं हे नीट ऑब्झर्व करूया आपण. ओके, एक संख्या सांगा 1386. आता हा एक नंबर आपण या ठिकाणी घेतला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचंय, एकाड एक संख्यांची बेरीज करायची. म्हणजे कशी, एक नंतर काय कोण येणार आहे, 8. म्हणजे मी इथं बेरीज कोणाची केली, 1 + 8. त्यानंतर मी बेरीज कोणाची करणार आहे, एकाड एक 3 आणि 6. ओके, 3 आणि 6 किती झाले, इथं आले 9. ओके, आणि इथं काही 3 आणि 6, इथं पण किती आले, 9. जर मी ह्या दोनची काय केली, वजाबाकी केली, ह्या दोनची काय केली, वजाबाकी, तर उत्तर किती येणार आहे, 0. म्हणजे ही टोटल संख्या 11 ने भाग जाणारी आहे.
म्हणजे लक्षात घ्या मी काय सांगतोय पुन्हा एकदा. एक नंबर दिलाय 1 2 3 तीनच आकडी संख्या दिली. आता इकडं अंक नाही पण समजून घ्या नक्की काय करायचं. काय करायचं तर ही संख्या आणि ही संख्या ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची. आता मध्ये तुम्ही म्हणाल मग एकच आहे, हा ओके, याला नंतर कोणीच नाही भेटायला, मग हा एकटा, ह्या दोघांची बेरीज आणि हा जो मधला नंबर या दोघांची काय करायची वजाबाकी करायची. ह्या दोघांची काय करायची वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून जर ती 11च्या पटीत येत असेल तरच 11ने भाग जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एखादं एक्झाम्पल अजून घ्यायचं असेल, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया 9 9 आणि 108 ही संख्या. मग आता आपण इथं काय करणार आहे, ही 4 अंकी झाली ऑलरेडी, आपण 4 अंकीचं एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे, आपण 3 अंकी घेऊया. ओके 5 55 आणि 5 60. ठीक आहे, आता बघा ही एक संख्या घेतली, मग आपण काय करणार ह्या दोघांची बेरीज करणार. ती बेरीज किती आली 7 5 11, मध्ये किती आहे 0. ओके मग 0, आता एकच संख्या राहिलेली 0, या दोघांची काय करणार आपण वजाबाकी. ती किती आली 11. जर या संख्येला 11ने भाग जातो का जातो, म्हणजे 605 या संख्येला पूर्ण 11ने भाग जातो. लक्षात ठेवा, एकदा फक्त शेवटचं फायनल सांगतो. 1 2 3 4 5 6 अशी संख्या. मग काय करणार तुम्ही 1 2 सॉरी ह्या तिघांची तुम्ही काय करणार बेरीज करणार. ह्या तिघांची बेरीज करून झाल्यानंतर हे जे 3 आकडे यांची तिघांची बेरीज करणार, ह्या बेरीजा सेपरेट ठेवणार आणि त्या बेरजींची काय करणार तुम्ही वजाबाकी करणार. ती 0 किंवा 11च्या पटीत आली पाहिजे तरच 11ने भाग जातो. लक्षात आले. मग आता इथं तुम्हाला एक क्वेश्चन दिसतोय. काय क्वेश्चन दिसतोय पहा, 83 मध्ये एक स्टार आहे. ओके आणि परत 39 या संख्येला 11ने भाग जातो, तर स्टार या ठिकाणी कोणता अंक येईल. ओके मग जर आता मी काय करणार आहे, मला काय करायचंय एकाडे येणाऱ्या संख्यांची बेरीज करायची. आता मला आकडे कोणते कोणते दिसत आहेत पहा, 8 3 परत इथे एक संख्या आहे. ओके परत 3 आणि 9. मग मला बेरीज कोणाकोणाची करायची नीट समजून घ्या. एकाडे मला बेरीज कोणाची करायची एकाडे येणाऱ्या संख्येची, म्हणजे 8 ही एक संख्या आणि ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे 6. म्हणजे एक आकडा माझ्याकडे फायनल आहे कोणता 6. यामधून मला एक संख्या वजा करायची कोणती, आता ती मला ठरवायची. ओके आता त्यातला एकच अंक फक्त माझ्याकडे नाहीये, उरलेले 2 अंक माझ्याकडे आहेत 8 आणि 9, म्हणजे हा 8 आणि हा 9, ह्या दोघांची बेरीज किती 17. ओके म्हणजे एक 17 तर फायनल झाला. आता इथं मला जर मी त्या 17 मध्ये 9 ऍड केला. ओके आपण काय करू सर्व छोट्या संख्येपासून सुरुवात करू. समजा इथं किती आहेत, आता ह्या दोनची बेरीज किती आली 17. 17 अधिक 0, समजा जर मी इथं 0 लिहिलं तर मला 0 त्यामध्ये काय करावं लागेल ऍड करावं लागेल. छोट्या अंकापासून सुरुवात करतोय, जाऊया मोठ्यापर्यंत. मग 17 मध्ये जर मी 0 मिळवला, 0 मिळवलं तरी उत्तर किती येणार 17. मग ह्या 17 मधनं जर मी 6 वजा केले तर उत्तर किती आलं 11. अरे पा बरोबर आहे, पहिल्यांदाच उत्तर मिळालं. म्हणजे 17 मधनं जर 6 गेले तर 11 उत्तर राहतं. ओके दॅट्स इट. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं, सर्वात छोट्या अंकापासून सुरुवात करायची. पहा मी तर अंदाजे केलं होतं पण झालं. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला मला इथं किती लिहावं लागणार आहे 0 लिहावं लागणार. जर मी 0 लिहिला तर जो तयार नंबर होणार आहे त्या पूर्ण संख्येला 11ने भाग जाणार आहे. या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यानंतर काय 60च्या एकूण विभाजकांची संख्या किती. 60च्या एकूण विभाजकांची 60च्या एकूण विभाजक किती आहेत आता सगळ्यात इम्पॉर्टंट. विभाजक म्हणजे काय, ज्या संख्येना 60ने भाग जातो आपण त्यांना म्हणतो 60चे विभाजक. ज्या संख्येना 60ला ज्या संख्येने पूर्ण भाग जातो. मग आता 60ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या, 60ला भाग जाणाऱ्या संख्या. ओके 1 गुणिले 60. आता मी असं का लिहितोय म्हणजे या ठिकाणी 2 विभाजक झाले, 1 पण झाला आणि 60 पण झाला. ओके लक्षात घ्या. त्यानंतर 2 गुणिले 30, 30 दुणे 60, 60 एक 60. पहा म्हणजे त्याचा विभाजक एक आहेच आहे आणि 60 पण आहे, 2 पण आहे आणि 3 पण 30 पण आहे. ओके त्यानंतर अजून 3 गुणिले 20, 20 त्रिक 60. त्यानंतर 4 गुणिले 15, 15 चौक 60. त्यानंतर 5 ने याला जर भागलं तर किती होईल 12 पंचे 60. ओके त्यानंतर 12 पंचे 60 झाल्यानंतर अजून काय होईल 10, 10 60. त्यानंतर अजून कोणाच्या पाड्यात आहेत 6 आला, 10 पण आला, 5 आला, 12 आला, 4 अजून कोणत्या संख्येत आहेत 60 नाही झालं. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी किती विभाजक लिहिले तुम्ही 2 2. ओके म्हणजे किती आले बेक 45 बेतिक 6 बेचोक 8 बेपंचला बेशक 12. म्हणजे टोटल विभाजक किती आले 12. तुम्हाला कसं काय केलं पहा काय 60ला भाग जाणारे सगळ्या संख्या कोणत्या 1 ने जातो 2 ने जातो 3 ने जातो. ओके शेवट 0 असल्यामुळे 2 ने जातो. पहा आपण जर सगळ्या सुरुवातीपासून पाहिलं गेलो 2 ची कसोटी काय 1 सगळ्यांनाच जातो, 2 ची 0 आला तर भाग जातो, 3 ची कसोटी काय तर 2 अंकांची बेरजेला 3 ने जात असेल तर जातो, कारण 0 आणि 6 3 ने भाग जातो. म्हणजे असं जर तुम्ही प्रत्येक अंकाला घेऊन पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल का एवढ्या अंकांनी 60 या संख्येला काय जातो भाग जातो. लक्षात आलं. आणि हे टोटल काय झाले त्याचे विभाजक आणि या ठिकाणी विभाजक
आपला उत्तर जे आहे ते काय 12. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. असा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पण आता या ठिकाणी आपलं काय पाहायचं राहिले, तर या ठिकाणी आपले पहिले 2 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे राहिले, जे सर्वस्वी याच्यावर डिपेंड आहेत. आता इथं यूपीएससीला विचारला गेलेला क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहे, 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान अशा किती संख्या आहेत ज्यामध्ये 4 हा अंक आहे, परंतु 4 या संख्येला 4ने पूर्ण भाग जात, म्हणजे 4 असून 4ने भाग जात नाही. मग आता 1 ते 100 मध्ये 4 असणारे आकडे कोणते? 4, त्यानंतर 4 झाल्यानंतर 14, 24, 34, 44, 54, 64, त्यानंतर 74, 84, 94. ओके, ज्याच्या एकक स्थानी काय येतो? 4 येतो. ओके, त्यानंतर 41 पासून 50 पर्यंत 40 एक आकडा राहिला, आता तो इकडे घेऊया आपण. ओके, ठीक आहे. 40, 41, 4 कुठे इथे पाहतोय आपण, सगळे आकडे लिहून काढतो मी ठिकाणी. त्यानंतर 42, त्यानंतर 43, 44 लिहित नाही कारण ऑलरेडी तो आला इकडे. ओके, 45, 46, 47, 48, ओके, 49 झालं. 50ला तर 4 येत नाही, म्हणजे एवढे अंक आहेत का ज्या ठिकाणी काय 4 प्रेझेंट आहे. मग 4ने भाग जाणाऱ्या यातल्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? ओके, 4ने इथं भाग जातो, 4ने इथं जातो, 4ने इथं जातो, 4ने 64ला जातो, 4ने 84ला पण जातो, इथं 4ने 4 1 4 5 उरले, नाही सॉरी 4 2 8 14, इथं नाही जात. ओके, इथे 4ने भाग जातो. ओके, त्यानंतर 44, 46 नाही 48ला 4ने भाग जातो. ठीक आहे, म्हणजे एवढ्या संख्येत ते इथे 4ने भाग जातो. मग आता उरलेल्या संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, म्हणजे 12 संख्या अशा आहेत का ज्यामध्ये 4 आहे पण 4ने भाग जात नाही. इतका सोप्या लेवलचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला होता. लक्षात आलंय? ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा. काय क्वेश्चन आहे? राज्यसेवेचा क्वेश्चन आहे 22/2022 चा. जर एक मोठी संख्या दिलेली आहे, किती अंकी दिलेली आहे? 7 अंकी संख्या दिली. याच्यामध्ये 3 आणि 5ने भाग जातो. या संख्येने कितीने भाग जातो? 3ने पण जातो आणि 5ने जातो. जर अनुक्रमे एकक स्थान व हजार स्थान या संख्यांची जोडी सांगा. आता पहा, 3ने जातो आणि 5ने जातो. आता पहिलं त्यांनी जे स्थान दिले ते कोणतं आहे? एकक स्थान. एकक स्थान म्हणजे शेवटचा आकडा. आता आपल्याला नीट पाहिजे 3ने भाग जाण्यासाठी आणि 5ने भाग जाण्यासाठी 3ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तरच ती संख्या 3ने डिवाइड असते. 5 काय सांगतो? शेवटचा अंक मला काय पाहिजे? 5 किंवा 0 पाहिजे. ओके, मग एकक स्थान म्हणजे शेवटचं स्थान, म्हणजे आता मला शेवटचं स्थान 0 चालेल. पहा, ही जी पहिली संख्या दिलेली ना ही एकक स्थानची दिली 0 5 5 0, म्हणजे हे सर्वच्या सर्व अंक मला 5ने डिवाइड आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता फक्त काय करायचं राहिले, म्हणजे एकक स्थानी जर मी 0 5 5 0 हे कोणतीही, मग यातली मी कोणतीही जोडी इथं लिहिली तर 5ने डिवाइड होणारी ती आहेच, कारण त्यांनी सांगितलं एकक स्थान व हजार स्थान. मी पहिली संख्या जी दिली ती एकक स्थानची दिलेली आणि एकक स्थानी 0 आणि 5 चालतो त्यांनी दिलाय, म्हणजे 5ने इथं काही लिहा, कोणतीही जोडी लिहा, 5ने डिवाइड आहे. मग आता प्रश्न कोणाचा राहिलाय? 3चा. मग 3ने डिवाइड कधी होणार? जेव्हा त्यांची बेरीज 3च्या पाड्यात येईल किंवा 3च्या पट्टीत येईल. मग आपण काय करूया, आता आपल्याला ठरवायचंय नक्की यातला दुसरा अंक कोणता घ्यायचा. आधी आपल्याला या सर्वांची बेरीज करून पाहावी लागेल. मग 3 इथं लिहितो तुम्हाला समजावं. 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 2 अधिक 5. ओके, मग आपण काय केलं? 5 आणि 5 10, 3 आणि 7 10, म्हणजे झाले 20 आणि किती आले? 22. म्हणजे ह्या टोटलची बेरीज किती आहे? 22 आहे. सगळ्यांची बेरीज किती झालेली या ठिकाणी? 22. आता मला काय करायचंय, जर त्या 22 मध्ये मी 4 मिळवलं, जर त्या 22 मध्ये मी 4 मिळवलं तर तो आकडा 26 होणार. त्या 22 मध्ये जर मी आता इथं 0 आणि 4 आहे म्हणून तो आकडा काय होणार आहे? 26. 26 आहे का 3च्या पाड्यात? नाही, म्हणजे पहिली जोडीचा विषय मिटला. आता 5, जर 5 लिहिला तर मला 4 पण लिहायचा आहे. ओके, म्हणजे 5 पण मिळवायचं आणि मला 4 पण मिळवायचं, म्हणजे टोटल आले 29, सॉरी 9. 22 मध्ये जर मी 9 मिळवले तर तो आकडा या ठिकाणी 29, सॉरी 9 आणि 22 31, किती होणार आहे? 31. ठीक आहे, म्हणजे 31 हा 3च्या पाड्यात आहे का? नाहीये. हे झालं. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय? पुढचा पार्ट 5 आणि 6. 22 मध्ये जर हे दोन्ही आकडे मी इथे लिहिले तर ह्या दोघांची पण ऍडिशन त्याच्यात होणार आहे, हे लक्षात येते का तुमच्या? जर एकक स्थानी मी 5 लिहिला आणि इथं जर दुसऱ्या स्टारच्या जागी मी 6 लिहिला तर ह्या टोटल बेरजेमध्ये 5 पण येणार आणि 6 पण येणार, म्हणून ते दोघंही मी ऍड करतोय. ओके, म्हणजे इथं काय मिळवणार आहे मी? 5 आणि 6, 6 आणि 5 11. 11 जर मी 22 मध्ये मिळवले तर तो आकडा काय होणार आहे? 33. 33 3च्या पाड्यामध्ये आहे का? अरे आहे. पहा, म्हणजे ती जी जोडी आहे ती कोणती आहे? 5 आणि 6ची जोडी. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या विभाज्यतेच्या कसोट्यावर विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल का जर याच्यावर तुमची कमेंट असेल तर डिव्हिजन तुमची किती सोपी होणार आहे. म्हणजे हा टॉपिक फक्त पेपर पुरताच मर्यादित नाहीये, तर पूर्ण मॅथ्स कॅल्क्युलेशनसाठी हा तुमचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. सो प्लीज नोट्स काढा, चांगल्या पद्धतीने पाठ करून घ्या, लक्षातच ठेवा.
कारण हे फक्त त्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, होल मॅथ्ससाठी, सगळ्या मॅथ्ससाठी हे तितकंच आणि अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, ठीक आहे. काढा नोट्स आणि समजून घ्याल परत एकदा लेक्चर पहा आणि नोट्स काढा स्वतःची. ओके, ठीक आहे. बाय.